तुमच्या बाळाने रडता रडता कधी श्वास रोखला आहे आणि ते निश्चित पडलं आहे का आणि आपण एकदम घाबरून गेला आहात का? तर याला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात, हे कशामुळे होतं आणि असं झाल्यावर याला आपण नक्की काय करायला पाहिजे, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आमच्याकडे ओपीडीला बऱ्याच वेळा असे बालरुग्ण येतात. पालक अचानक घाबरून त्यांना घेऊन येतात आणि सांगतात की आमचं बाळ रडता रडता एकदम त्याने श्वास रोखला आणि काळं निळं पडलं, त्याने हातपाय ताठ केले, डोळे फिरवले आणि त्यानंतर एकदम निश्चित पडलं. यालाच आम्ही आमच्या वैद्यकीय भाषेत ब्रेथ होल्डिंग स्पेल असं म्हणतो. तर हे ब्रेथ होल्डिंग स्पेल म्हणजे नक्की काय आहे हे आज आपण पाहूयात. साधारणपणे 6 महिने ते 3.5 वर्षापर्यंतच्या मुलांना हा प्रॉब्लेम येतो. बऱ्याच वेळा हट्टी मुलं असतात की जे त्यांच्या हातातून काही हिसकावून घेतलं किंवा एखादी गोष्ट करायला त्यांना नकार दिला तर ते अचानक रडू लागतात. रडता रडता त्यांच्या फुफ्फुसातील सर्व हवा निघून जाते, छातीतलं प्रेशर वाढतं, त्याला आपण इंट्राथोरॅसिक प्रेशर असं म्हणतो. ते प्रेशर वाढतं आणि त्यामुळे मेंदूपर्यंत होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थोड्या वेळासाठी खंडित होतो आणि त्यावेळी बाळ एकदम श्वास रोखतं, दम धरतं आणि निश्चित पडतं. तर यालाच आपण वैद्यकीय भाषेत ब्रेथ होल्डिंग स्पेल असं म्हणतो. मुळात ही समस्या दिसते तेवढी गंभीर मुळीच नाही आहे. काही डॉक्टर्स याला झटके किंवा मिरगी समजून अनेक तपासण्या करतात आणि विनाकारण अशा बाळांना 2-3 वर्ष झटक्याची औषधं दिली जातात, ज्याची मुळात अजिबातच गरज नाही आहे. तर त्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे ते आपण या ठिकाणी समजावून घेऊ. सर्वात प्रथम लहान मुलांचे जे अवास्तव हट्ट असतात ते अजिबात पुरवायला नको. जे हट्ट त्यांचे पुरवता येण्यासारखे आहेत तेच हट्ट त्यांचे पुरवले जावेत. त्यानंतर ही गोष्ट घरातल्या सगळ्यांनी एकमताने ठरवावी की कोणते हट्ट पुरवायचे, कोणते हट्ट नाही पुरवायचे. त्यांच्या हातातून काही हिसकावून घेतलं किंवा त्यांना हवी ती गोष्ट त्यांना दिली नाही तर मुलं अशा पद्धतीने रिॲक्ट होतात. तर हे कसं टाळता येईल हे आपण आज या ठिकाणी बघू. बऱ्याच वेळा असं होतं की आई वडिलांनी एखादी गोष्ट जरी बाळाला नाकारली तरी आजी आजोबा बाळाचे अतिशय लाड करत असतात आणि ते ती गोष्ट पुरवतात आणि अशा वेळी मुलं आणखी हट्टी होतात आणि ही समस्या वाढते. त्यामुळे ते सर्वांना या गोष्टी ठरवल्या गेल्या पाहिजे. ज्यावेळी बाळ असा दम धरतं त्यावेळी पालक काय करू शकतात, तर पालकांनी बाळाच्या पाठीवर जोराने थापटावं किंवा पाठ चोळावी. बाळाच्या नाकावर आणि तोंडावर जोराने फुंकर घालावी, जेणेकरून बाळाचा श्वास लवकर मोकळा होईल आणि श्वास पूर्ववत सुरू होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याने लोहाची औषधे दिल्याने काही प्रमाणात मदत होण्याची शक्यता असते. एकंदरीत ब्रेथ होल्डिंग स्पेल म्हणजे श्वास रोखणे हा काही गंभीर आजार नाही आहे. फक्त पालकांनी ही काळजी घेणे की पाल्यांचे अवास्तव हट्ट पुरवता कामा नये आणि अशी घटना आपल्यासोबत घडल्यास घाबरून न जाता प्रथमोपचार करणे, जसे पाठ चोळणे किंवा नाकातोंडावर फुंकर मारणे आणि गरज वाटल्यास आपल्या जवळच्या बालरोग तज्ज्ञांना दाखवणे.